मॅम अशाच बोलतात म्हणून मी कमी बोलतो. सो इन्स्ट्रक्शन्स फक्त एक फॉर्मॅलिटी आहे असावी म्हणून, पण माझी इच्छा आहे की बॅचमध्ये आपण खूप फ्री राहूया. म्हणजे लेट्स म्हणजे बोलतात ना छप्पर फाडकेवाला जो फिलिंग आहे, म्हणजे टाळ्या वाजवताना तसा टाळ्या वाजवूया, हसताना तसं हसूया, मस्ती करताना तशी मस्ती करूया. काय माहिती कॉलेजचे दिवस परत आले तसे कदाचित थोडंफार फील आता घेऊया ना. म्हणजे लाईफ एकदाच भेटणार आहे माझ्या मते. आपल्याला पुन्हा व्हिडिओ गेम सारखं लेवल 2 लेवल 3ला नवीन लाईफ अवेलेबल नाही. त्यामुळे एकदाच जगायची आहे, फुल ऑन जगूया. फक्त शिकायला म्हणून नको येऊया, एक जगायला एक चांगले क्षण, एक मुमेंट्स क्रिएट करण्यासाठी येऊया. आणि दोस्ती दुनियादारी झाली ना की ऑटोमॅटिकली बिझनेस आणि एकामेकाला सपोर्ट करा असं म्हणजे आम्ही सांगून फायदा नाही आहे. ते बाय डिफॉल्ट होऊन जातं. बिकॉज वन्स रिलेशनशिप इज एस्टॅब्लिश एव्हरीथिंग इज एस्टॅब्लिश. तर आपण मेन सेशन इथे थोडं करतोय. 2 ऍक्टिव्हिटी आपण आता करणार आहोत आजच्या, ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत. माइंड ब्लॉकिंग ओपन करण्यासाठी ह्या गोष्टी केल्या जातात. तर आपण पहिला हा प्रश्न सॉल्व्ह करतोय, 4 स्क्वेअर क्वेश्चन. तुमच्या सगळ्यांकडे एक छोटासा पेपर आणि पेन असणं गरजेचं आहे. आहे का? नसेल तर प्लीज तुम्ही सांगा, व्हॉलेंटियर्स तुम्हाला प्रोव्हाइड करतील. लहानपणी शाळेतलं जर आठवत असेल तर एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असं असतं. एक्स आणि वाय 4 क्वाड्रंट असतात ना. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह नेगेटिव्ह असे 4 क्वाड्रंट असतात. मग त्या 4 क्वाड्रंटला आपण आज सॉल्व्ह करणार आहोत. हे 4 क्वाड्रंट आपल्या आयुष्यातले 4 फेज आहेत. म्हणजे जर पूर्ण आयुष्याला जर आपण 4 तुकड्यांमध्ये जर डिवाइड करायला गेलो तर दीज आर दोज 4 पीसेस ऑफ लाईफ. सगळ्यात केअरलेस जी फेज असते ती फेज 1 असते लाईफची. बालपण ज्याला आपण बोलतो, जे आपल्यामधल्या बऱ्याच लोकांनी आपण वाया घालवलंय, कारण की त्यावेळी आपल्याला माहितीच नव्हतं. आजच्या या जनरेशनकडे जो ॲडव्हान्टेज आहे झेनझीकडे आणि झेन अल्फाकडे, आपण बरेच लोक झेन मिलियनी आहोत. म्हणजे 1982च्या अगोदर जे जन्माला आलेत त्यांना नावं नाही आहेत, म्हणजे ते न्यूट्रल जनरेशन मानलं जातं. 1980च्या नंतर जन्माला आलाय तर तुम्हाला झेन मिलेनिया बोललं जातं. 2012च्या नंतर जे जन्माला येतात आहेत त्यांना झेन अल्फा बोलतोय आपण. म्हणजे झेन अल्फा आता जो लेटेस्ट पिढी आहे ती बाप लोक आहेत. म्हणजे ते लोक म्हणजे ऍक्च्युली गुरुकुल मी त्या लोकांसाठीच मानतोय. 11 वर्षाच्या वयाच्या एजमध्ये त्या लोकांच्या कंपन्या चालू करणार होता. एनीबडी हॅव्हिंग एज 11 इज एलिजिबल फॉर अवर बिझनेस लीडरशिप प्रोग्राम फॉर झेन झी अँड झेन अल्फा. झेन झी साठी 11 वर्षाची कंडिशन आहे. झेन अल्फा 9 वर्षापासून स्टार्ट करू शकतो. पण बिझनेस म्हणजे त्या लोकांना एवढं देवाने बुद्धी दिली ना की म्हणजे आपल्या लोकांची कंबाईन बुद्धी पण कमी पडेल. आणि ती आपण चुकीच्या डायरेक्शनला यूज करतोय आजच्या तारखेला. त्यांच्याकडून अभ्यास करून घेतोय, त्यांच्याकडून गाणं बोलून घेतोय, त्यांना स्पोर्टमध्ये टाकलोय. म्हणजे सगळ्यांना वाटतं की माझा मुलगा सगळीकडे, म्हणजे सचिन तेंडुलकर पण असावा आणि लता मंगेशकर पण असावा आणि अभ्यासात पण आईन्स्टाईन पण असावा. ते चुकीचं आहे. तर त्याच्यातला एक्झॅक्ट टॅलेंट काय आहे तो बघून त्याला इंटरेस्ट कशामध्ये आहे, जर आपण तेच जर उजळणी करत गेलो तर आपण जे आयुष्यभर करू नाही शकलो ना ती मुलं 2 ते 3 वर्षामध्ये करून दाखवू शकतात. बाय द टाइम दे रीच टू देअर ग्रॅज्युएशन इयर दे शुड बी करोडपतीच. या विजनने आम्ही ती पुढची बॅच चालू करणार आहोत झेन झी आणि झेन अल्फासाठी. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे त्यावेळी त्या अपॉर्च्युनिटीज नव्हत्या, पण आपल्याकडे दुसरे होते. म्हणजे कदाचित त्यावेळी टेक्नॉलॉजी नव्हती म्हणून आपण कदाचित बाहेर होतो, मस्तीखोर होतो, अशा बऱ्याच गोष्टी. म्हणजे जे आपल्याकडे होतं ते त्यांच्याकडे नाही. आपण ह्युमन टू ह्युमन खूप इझिली कनेक्ट होतो, ते लोक ह्युमन टू ह्युमन इझिली कनेक्ट होत नाही. ते ह्युमन टू टेक्नॉलॉजी लगेच कनेक्ट होतात. आपल्याला इमोशन्स आहेत, आपल्याला आपुलकी, आपल्याला आपलं पण आहे, ते त्यांच्यामध्ये मिसिंग आहे. कारण की दे आर व्हेरी कमर्शियल पीपल. आणि धंदा कदाचित कमर्शियल लोकांनीच करावा, इमोशनल लोकांनी करू नये. मग आपण 4 स्क्वेअर सॉल्व्ह करायला चाललोय. 4 स्क्वेअर काढण्यासाठी पहिला तुमच्या त्या पेजवरती तुम्हाला एक मोठा चौकोन काढायचा आहे आणि त्याला 4 चौकोनांमध्ये डिवाइड करायचं आहे. एबीसीडी लिहायचं नाहीये, पण तुम्हाला माहिती आहे, म्हणजे तुम्हाला सांगण्यासाठी एबीसीडी आम्ही लिहिलेला आहे. तर चौकोन प्लीज तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. स्क्वेअर खूप मोठा चौकोन आणि त्याला डिवाइड करायचा आहे 4 इक्वल भागांमध्ये. चुकलं वगैरे तर तुम्ही पुन्हा आमच्याकडून पेपर मागून घेऊ शकता. आय गेस वी हॅव फ्यू मोर पेपर्स विथ अस. आय होप सगळ्यांना चौकोन ड्रॉ करता येतोय. थोडंफार वाकडा तिकडा आला तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण चौकोन चौकोन सारखा दिसला पाहिजे, त्रिकोण नको, षटकोन पण नको. हा बरोबर आहे.
तर तुम्ही स्क्वेअर ड्रॉ केलेले आहेत. आपल्या लोकांचं बालपण असं आहे का की ज्याच्यामध्ये चॅलेंजेसच नव्हते? बालपण म्हणजे जर आपण आयुष्याला 80 वर्षामध्ये डिवाइड केलं तर पहिले 20 वर्ष, आणि जर 100 मध्ये डिवाइड केले तर पहिले 25 वर्ष, 60 मध्ये डिवाइड केले तर तसं तुम्ही प्रपोर्शनेट करू शकता, पण आपण 80चा ॲव्हरेज पकडूया आय गेस. मग पहिले 20 वर्ष तुम्ही सगळे जगलाय, आपण सगळे जगलोय. पहिले 20 वर्ष असं होतं का की चॅलेंजेसच नव्हते, सगळं एकदम स्मूथ होतं, की थोडेफार किंवा थोडी परिस्थिती बिकट होती? आपल्या लोकांची सगळ्यांचीच होती कदाचित, आपण अग्री करूया. ज्यांची नसेल त्यांच्यासाठी नाही आहे. मग ज्यांची थोडी परिस्थिती बिकट होती त्यांना हा डार्क स्क्वेअर क्रिएट करायचा आहे. कळतोय कुठे आहे? स्क्वेअरच्या आतमध्ये एक छोटा स्क्वेअर आहे, त्याला डार्क करायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे फ्रीडम होता पण फक्त 75% होता, 25% फ्रीडम नव्हता, 25% लाईफ तुमच्या कंट्रोलमध्ये नव्हती. किंवा ह्याला जर आपण चॅलेंज बोललो, डार्क एरिया इज अ चॅलेंजिंग एरिया. चॅलेंजेस होते पण पूर्णच अंधार होता असं पण नाही, म्हणजे मिक्स होते, हॅपी मोमेंट, सॅड मोमेंट, गुड बॅड, सगळ्या प्रकारचे इमोशनल, फायनान्शियल. तुम्हाला ज्याचा त्रास झालाय ती ही गोष्ट आहे, ही तुमची नेगेटिव्हिटी आहे, जे आज पण तुमच्या आतमध्ये आहे. म्हणजे 5वीत असताना तुमच्याबरोबर काहीतरी घटना घडलेली आहे, ती तुमच्या माइंडमध्ये आज पण जागा करू नये, ती ही जागा आहे. आपण एखाद्याला स्टोरी सांगताना खूप इमोशनल होऊन जातो, ती ही गोष्ट आहे. आणि तो पॉझिटिव्ह एरिया. म्हणजे मला तुम्हाला एवढं सांगायचं की लाईफ पूर्ण डार्क नव्हती, लाईफमध्ये दोन्ही होतं, डार्क एरिया पण होता आणि व्हाईट एरिया पण होता. तर प्लीज, जर ह्या चौकोनाला आपण जर 4 भागामध्ये डिवाइड केलं तर त्याचा 25% आहे, समजलं ना? चौकोनाच्या आतमधला चौकोन आहे तो, फक्त तोच एरिया डार्क करायचा. तर प्लीज तुम्ही डार्क करा तो एरिया, क्वाड्रंट ए मधला तुमचा तो एरिया डार्क करा तुम्ही प्लीज. हा, डार्क करा, पेनने डार्क करा त्याला पूर्ण. तुमच्या आतमध्ये जी नेगेटिव्हिटी भरलेली आहे ती काढून टाका, त्याच्यावरती जो राग असेल तो पण काढून टाका. से चेक करो, अगर गलत हुआ रहेगा तो रिप्लेस कर दो. विजय जरा बघा, लक्ष द्या, हेल्प करा. हा, ते पण आपल्याला ठरवायचं आहे. बॅच मध्ये पेनल्टी लावायला चालू करूया का? जे जे रूल तोडतील त्यांना पेनल्टी ना? हा, नाही नाही, सांगितल्यानंतर पण पेनल्टी नाही. नाही नाही अमोल सर आल्यानंतर कसा आवाज सगळा चेंज झाला इकडे. जेवण जेवण डायरेक्टली और मोठा आहे, मोठा आहे. त्यांना दे ना जरा चहा, सांगवत अमोल सरांना. नाही भेटला, काय माहिती कुठे, पेन इथे दिसत नाही. ओके, कोणीतरी टाइमर लावायचा आहे आता. सो दिस इज अ क्वेश्चन. दिस इज अ 4 स्क्वेअर क्वेश्चन, आन्सर नाही आहे. हा जो पूर्ण क्वेश्चन आहे 4 स्क्वेअरचा, तो 100 मार्क्स आहे. म्हणजे ईच क्वाड्रंटला 25 मार्क आहेत, आणि देर इज ओनली 1 राईट आन्सर. म्हणजे तुम्ही आमच्याबरोबर प्लीज आर्ग्यू करू नका, आन्सर सांगितल्यानंतर नाही नाही हे पण बरोबर आहे. त्यामुळे आम्ही जे आन्सर सांगू फायनली ते एकच आन्सर असणार, आणि तुमच्या आजूबाजूवाले पण तेच करणार आहेत. जर तुमचा आन्सर राईट असेल तर तुम्हाला 25 मार्क्स द्यायचे, आणि रॉंग असेल तर 0 द्यायचे. हे क्लिअर आहे? 4 क्वाड्रंट आहेत, 4 स्क्वेअर आहेत, एका स्क्वेअरला 25 मार्क्स, टोटल 100. पासिंग पर्सेंटेज 50+, म्हणजे पास व्हायचं असेल तर 50% तरी पेपर सॉल्व्ह झाला पाहिजेत. 75 म्हणजे ते डिस्टिंक्शन, आणि 100 म्हणजे एकदम बाप लोक म्हणजे ती. ठीक आहे ना? आम्ही तुम्हाला 30 सेकंड देणार आहोत आन्सर ड्रॉ करायला, पण तुम्ही 5 सेकंदांच्या आत करायचंय. म्हणजे तुमच्या माइंडचा क्विकनेस, अलर्टनेस इथे बघायचं की तुम्ही प्रॉब्लेमला किती फास्ट सॉल्व्ह करू शकता. इट्स अ प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल जे तुमच्या आतमध्ये असायला पाहिजे. सो यू गाईज आर रेडी टू सॉल्व? काही क्वेश्चन असेल तर. हे बघा 4 क्वाड्रंट आहेत. आम्ही आता काहीतरी आन्सर, हा क्वेश्चन आहे, तुम्ही बाकीच्या 3ला इग्नोर करा. 25 मार्क, 25 मार्क, 25 मार्क, 25 मार्काचे 4 प्रश्न आहेत. 2 प्रश्न जरी तुम्ही बरोबर सॉल्व्ह केले तर पास, 2 नाही केले तर फेल. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल कमी आहेत त्या व्यक्तीचे. मिनिमम 2 केले तर ॲव्हरेज प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आहेत. 75% मार्क मिळाले तर खूप छान प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आहे, जे असले पाहिजे बिझनेस कम्युनिटीचे. आणि 100 आउट ऑफ 100 असले तर पुढचा कोच तुम्ही आहात.
हा खरं सिरियसली, म्हणजे यू हॅव दॅट काइंड ऑफ एबिलिटी. म्हणजे मला तसं डिझाईन केलं गेलेलं आहे. आय एम डिझाईन बाय महताब, की जिथे प्रॉब्लेम आहे ना तिथे ते प्रॉब्लेम बघूच नको. प्रॉब्लेम तो समोर ज्याचा संपायच्या अगोदर सोल्युशन स्टार्ट झालं पाहिजे माइंडमध्ये. म्हणून मी सांगितलं की हा प्रॉब्लेम आहे आपल्या लाईफमधला, हे आपलं बालपण आहे. बालपणामध्ये आपण काहीतरी झडलोय, नडलोय, शिकलोय, पडलोय, बऱ्याच गोष्टी. ह्या प्रॉब्लेमला घेऊन पण आपण सोल्युशन जगलो ना, आता इथपर्यंत आलो ना, म्हणजे आपण रस्ते काढतच आलोय. नाही तर किती लोक तर तिथेच संपले. इथपर्यंत आपण पोहोचलोय, ह्या बॅच पर्यंत पोहोचलोय. तुम्ही पैसे देऊन इथे बसलाय, सकाळी योगा केलाय, नंतर मेडिटेशन केलंय, सायलेन्स मध्ये गेलाय आणि बसलाय इथे, म्हणजे तुम्ही पोहोचलाय इथपर्यंत. आपण आज कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहोत हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे, मी नाही डिसाईड करणार आहे. पण क्वाड्रंट नंबर 1 जो आहे ना तो पास्ट आहे. म्हणजे पास्ट मध्ये पण आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत आणि आज प्रेझेंट मध्ये पण आपण करू शकतो. फक्त लहानपणीचे प्रॉब्लेम वेगळे होते, आता मोठे झाल्यानंतरचे प्रॉब्लेम वेगळे असतात. आता तुम्ही BCD ला इग्नोर करा, तिकडे मी अजून गेलोच नाही. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, म्हणजे प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. लिहायचा मार्क ह्याच्यामध्ये काहीच नाहीये. तुम्हाला जे मी सांगणार आहे तसं तुम्हाला ड्रॉ करायचं आहे आणि एकच आन्सर राईट आन्सर, म्हणजे एकाच प्रकारचं आन्सर राईट आन्सर असतं. तुमचा जर आन्सर एक्झॅक्टली मॅच होता आमच्या आन्सर बरोबर तर तुम्हाला 25 पैकी 25 द्यायचे आहेत. अर्ध बरोबर आहे, 12.5 देऊ का असं नाही. म्हणजे एक तर तुम्हाला 0 भेटणार, नाही तर एक तर 25 भेटणार. एवढं क्लिअर आहे. ड्रॉइंग करायची आहे फक्त. इट्स अ ड्रॉइंग क्लास बट इट्स अ प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. आम्ही 30 सेकंड देणार आहोत, पण तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये ते सॉल्व्ह करायचं आहे. कारण की इकडे जागा कमी आहे, तर लोक युजली तो कसा ड्रॉ करतोय हे बघतात. त्याचे प्रॉब्लेम वेगळे आहेत, तुमचे वेगळे आहेत. एकामेकाचं कॉपी करून सॉल्व्ह करायचं असेल तर मग ते आयुष्य असं एवढं कस्टमाइज नसतं. मग हा कोर्स एवढा कस्टमाइज नसतं. त्यामुळे दुसऱ्याने कसं केलेलं ते नका बघू प्लीज. ही एक्झाम तुमची आहे, तुमच्या प्रॉब्लेम सॉल्विंग एबिलिटीची आहे. आणि इकडे काय लाज वाटणं किंवा मला कमी मार्क असं पण नाही. प्रत्येकाचा पास्टच वेगळा आहे ना, आपल्याला तो ऍक्सेप्ट पण करायचा आहे. क्लियर है? ओके. तो 30 सेकंडचा मी क्वेश्चन, मैं जब स्टार्ट बोलूंगा तो आपको 30 सेकंड स्टार्ट करना है आणि मी स्टॉप बोललो तर स्टॉप करायचं. कारण की प्रॉब्लेम ना वेळेत सॉल्व्ह करायचे असतात. वेळ संपल्यानंतर त्या सोल्युशनचा काही अर्थ नसतो. ठीक आहे? ओके. तो क्वाड्रंट नंबर फर्स्ट 25 मार्कले ये रहा सवाल. डिवाइड वाइट एरिया, जो ओपन एरिया आहे, इन 2 इक्वल एरिया. 2 इक्वल एरिया मध्ये ओपन एरियाला डिवाइड करायचं आहे. तुम्हाला अशी एखादी लाईन ड्रॉ करायची आहे ज्याने ओपन एरिया इक्वल मध्ये डिवाइड झाला पाहिजे. ओपन एरिया म्हणजे डार्क एरिया सोडून ए मधला ओपन एरिया 2 इक्वल भागामध्ये डिवाइड झाला पाहिजे. 2 भागांमध्ये नाही, 2 इक्वल समान 2 भागांमध्ये डिवाइड झाला पाहिजे. 30 सेकंड आहे तुमच्याकडे. प्लीज हेल्प करो. अगर किसी ने गलत किया है तो उनको बताओ कि गलत है. थर्टी सेकेंड हो गया तो मुझे बता दो. लास्ट 10 सेकेंड. अगर अभी भी नहीं किया होगा तभी भी कर लो. टू इक्वल एरिया. डन. टाइम अप. टाइम अप. सी अभी मेरे पास मार्कर नहीं है. सॉरी, यहाँ पे जरा इकडे ना ड्रॉ करना. इकडे मी ते ड्रॉ नाही करू शकत आहे. राईट आन्सर. मार्कर पण नाही आहेत. आम्ही मार्करने लिहितच नाही. तो दिस इज द राईट आन्सर. 2 इक्वल एरिया. मग तुम्ही आता बोला असेल मी असं केलं नाही, ते 2 झाले. मी 2 2 इक्वल. तुम्हाला प्रॉब्लेमला तुम्हाला मला सांगायचं काय ते प्लीज समजून घ्या. जर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल ना तर एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय तो पहिला तो ऐकून घ्या. अलर्टनेस, कॉन्शियसनेस. प्रॉब्लेम बाहेर नाही आहे. प्रॉब्लेम कुठे आहे? आतमध्ये, माइंडमध्ये आहे. आणि तो क्लिअर बघायचा असेल तर सायलेन्स मध्ये जावं लागतं, जे मी सकाळी शिकवले. सबकॉन्शियस तुम्हाला प्रॉब्लेम सांगणार, फक्त तुम्हाला अलर्ट राहायचं आणि ऐकायचं. एक्झॅक्ट प्रॉब्लेम बिझनेसमध्ये कुठे आहे ना ते तुमच्या आतमधून येणार आहे. मार्केट कॉम्पिटिशन वगैरे, एम्प्लॉई भेटत नाहीत, बँक फंड देत नाहीत, हे सगळं वहम आहे, हे सगळं मोहमाया आहे. रियल प्रॉब्लेम इज विथ इन यू. सो रियल सोल्युशन इज ऑल्सो विथ इन यू. ज्यांचा हा आन्सर झाला असेल, हेच आन्सर असेल, त्यांनी प्लीज 25 मार्क द्या. बाजूला तिकडे बाहेर टेबलच्या बाहेर 25 मार्क द्या. ज्यांचं नसेल झालं त्यांनी 0 द्या. नाराज व्हायचं आहे का ज्यांचं नाही झालं? नाही. अजून किती? अभी पेपर अभी बाकी है मेरे दोस्त.
अजून किती बाकी आहे? नाही, ह्याला तर कसं चालेल, पण करावं लागेल. नाही ते एक आता कसं बॅक बेंचरचे वेगळे मार्क असतात आणि फ्रंटचे वेगळे. बॅक बेंचर 25 मध्येच खुश असतो. 25 आले, मी टॉपर आहे. ओके, तर आता निराश नका होऊ जर सॉल्व्ह नाही झाले तर. लहानपणीचे तुम्ही नाही केलं म्हणजे ह्याचं सिम्पलचं इंटरप्रिटेशन आहे. लहानपणी काही प्रॉब्लेम तुम्हाला फेस झाले, त्याचं सोल्युशन तुम्ही काढू शकला असता, पण तेव्हा अलर्ट नव्हता म्हणून तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केले, सहन केले आणि आयुष्यात ते पुढे निघत गेलं, ढकलत गेले, आपण वरच्या वर्गात घातला. म्हणून काय आपला फेज 2 स्टार्ट नाही झाला असं नाही. मग आता आयुष्याचं 21 म्हणजे 21 एज टू 40 एज, ज्याला आपण यूथ बोलूया किंवा द एज ऑफ ट्रान्सफॉर्मेशन बोलूया, ज्याला कोर एज बोललं जातं, त्या एजमध्ये मी आहे आज, आणि ज्या एजमधून तुम्ही कदाचित बाहेर पडला असाल आता, ते एज पण तुमच्या बनले बऱ्याच लोकांना, कारण की बॅच मिक्स आहे, बॅचमध्ये वेगळ्या वेगळ्या एज ग्रुपची मुलं आहेत. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये जेव्हा आपण यंग झालो तेव्हा कोणते, मला तुम्ही प्रॉब्लेमची नावं तरी सांगा ना. पहिल्या 20 वर्षामध्ये माणूस नॉर्मल प्रॉब्लेम कोणते फेस करतो? एक तर स्टडी, खूप मारलं जातं, जर घरचे अलर्ट असतील तर की पोराने अभ्यास करायला पाहिजे, ठीक आहे ना. एक तर शाळा, म्हणजे शाळा किंवा अभ्यास एक मोठा प्रॉब्लेम आहे. अजून फ्रीडम नसतो, तुम्ही स्वतःचे डिसिजन घेऊ शकत नाही. तुम्ही जर 11 वर्षाचे असताना घरच्यांना बोलले असते मला बिझनेस चालू करायचा, तर कसा चोपला असता माहिती आहे आपल्याला. पण आज तुमचा मुलगा किंवा मुलगी येऊन बोलू शकते बाबा मला बिझनेस करायचा आहे, मला शिकायचं नाही, आणि तुम्ही प्राऊडली कदाचित ते ऍक्सेप्ट पण कराल. नाही कराल तर तुमचा माइंडसेटचा प्रॉब्लेम आहे, त्यांचा नाही. सो अजून काय प्रॉब्लेम असतो? फ्रीडम नसतो, लेस फ्रीडम. पैसे खूप असतात का? नाही, पैसे पण नसतात. गरिबी, अनदर प्रॉब्लेम. पैसे पण खूपच लिमिटेड असतात, कारण की आपल्या हातात, म्हणजे घरच्यांकडे असले तरी आपल्याकडे नसतं, कारण की आपल्याला देत नाही. विजन नसतं, बुद्धी नसते, मॅच्युरिटी नसते, अनुभव नसतो. असे ते प्रॉब्लेम आहेत क्वाड्रंट 1चे. जबाबदाऱ्या नसतात, ते फ्रीडम आहे. जबाबदारीच नाही ना, तो फ्रीडम आहे. तुमचं कुठे लग्न झालंय, मुलं झालेत, कोणाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचंय, तो फ्रीडम आहे, म्हणजे जबाबदाऱ्या पण नाही. आता आपण क्वाड्रंट 2 मध्ये येऊया, म्हणजे जो क्वाड्रंट आपला आहे 20 to 40च्या एज मध्ये, काही लोकांचा 25 to 50च्या एज मधला. म्हणजे जर तुम्ही एज बार हलवला तर तो रेंज हलते, पण यूथ, जवानी, हिते प्रॉब्लेम नसतात असं आहे का? मग हिते कोणते कोणते प्रॉब्लेम असतात? म्हणजे जे पहिले होते ते कॅरी फॉरवर्ड सुरुवातीला, त्याच्यानंतर करिअरला घेऊन खूप आपल्याला चिंता असते. अजून इथे पण फायनान्सचा प्रॉब्लेम असतो, कारण की काहीतरी करायचं म्हटलं तर पैसे नसतात. आणि इकडे खूप मोठं एक युद्ध चालू होतं, स्टडी नाही, स्टडी की वर्क. ते पहिल्या क्वाड्रंटमध्ये नव्हतं, कारण की तिथे तुमच्याकडून कोण एक्सपेक्ट नाही करायचं की काम कर. इथे तुम्ही 25 वर्षाचे झालाय, 26 वर्षाचे झालाय, 30 वर्षाचे झालाय, मग घरचे टोमणे मारायला चालू करतात. फुकट कितने दिन खाएगा, बाप की छाती पे बैठ के खा रहा है. आजूबाजू वाले बोलतात काहीतरी लाज वाटली पाहिजे, तो बघ तो इकडे जॉबला लागला, त्याने हे करून दाखवलं, त्याचं लग्न झालं, त्याला मुलं झाली. मग सोशल प्रेशर जो असतो तो पण एक प्रॉब्लेम आहे. पियर प्रेशर ज्याला आपण बोलतो किंवा सोशल प्रेशर असतो तो इथे असतो. म्हणजे सगळे करतात म्हणून मला पण करावं लागतंय, मग तर कसलाही, म्हणजे लग्न सगळं करतात म्हणून मी पण करतो, कसलंही भेटू देत मग ते. आणि ते झालेलं आहे आपल्या लोकांबरोबर. म्हणजे मी तुमच्या बायकोचं बोलतोय. म्हणजे ऑप्शन नव्हता म्हणून तुम्ही भेटला, असं झालं. त्यामुळे त्यांची बॅच वेगळी आहे. सो बऱ्याच लोकांना ह्या पिरियडमध्ये पेरेंटिंग इश्यूज पण यायला चालू होतात, की स्वतःचं काय नाही घडवू शकलो आपण आणि आता आपल्याला दुसऱ्यांना घडवायचं आहे. तो पण प्रेशर ह्या क्वाड्रंटमध्ये असतो. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की क्वाड्रंट 1 पेक्षा क्वाड्रंट 2 मध्ये प्रपोर्शनेटली प्रॉब्लेम कमी होतात की वाढतात? बस ना, मग मी पण तेच करणार आहे. क्वाड्रंट 2च्या सोल्यूशनसाठी प्लीज रेडी व्हा. आप टाइमर ले लीजिए. डिवाइड ओपन एरिया इन 3 इक्वल एरियाज. 3 भागांमध्ये डिवाइड करायचं आहे तुम्हाला, 3 इक्वल भागांमध्ये. क्वाड्रंट 2 मध्ये स्क्वेअर काढून घ्या. पहिला स्क्वेअर काढून घ्या. पहिला स्क्वेअर काढायचा हा.
पहिले प्रॉब्लेम ड्रॉ करा, ते राहून गेलं, सॉरी. पेपर चेंज करायचं झालं तर तुम्हाला चेंज करू शकता. नाही, क्वाड्रंट तुमचा क्वाड्रंट कुठे आहे? नाही सर, असं नाही आहे. हे बघा ना, ड्रॉ फक्त एवढाच आहे ना, फक्त प्रॉब्लेम इथे 10-25% आहे. सर को पेपर तो ना नाही, तर पाठीमागे काढा सर, काही प्रॉब्लेम नाही. रिव्हर्स करून, हा रिव्हर्स किया म्हणून किया क्वाड्रंट 2 स्टार्ट करा डायरेक्टली. जरा पेन दे उचलून सरांना. देतो मी तुम्हाला 30 सेकंड एक्स्ट्रा देतो, काही प्रॉब्लम नहीं. हाँ अभी 1 मिनट, उनको पहले क्वेश्चन ड्रॉ करने दो. हाँ 3 इक्वल एरिया मध्ये क्वाड्रंट बी जो आहे त्याला डिवाइड करायचं आहे 3 इक्वल एरिया मध्ये. ड्रॉ लाइन ॲज यू विश, पण 3 इक्वल असले पाहिजे. 3 एरिया नाही बोलत आहे मी, 3 इक्वल बोलतोय. दिसत नाहीये मला, नाही तो पाठीमागचा रिफ्लेक्शन येतोय जरा, लाईटचा रिफ्लेक्शन. हा बरोबर आहे, बरोबर आहे. हा क्वाड्रंट. प्लीज आन्सर चेक करा ज्यांचं मिस्टेक झाला असेल. हा सर बरोबर आहे. बरेच लोक हुशार, मग काय आपली बॅच काय लोकांची आहे काय? हुशार लोक खूप आहेत आपण. ओके, ह्याचा आन्सर काहीतरी असं निघेल, गिविंग यू द आन्सर. ठीक आहे ना. आता हे कसे आमचं ज्यांनी बनवले पीपीटी मध्ये ते प्रॉपर स्क्वेअर नाही आहेत, पण दिस इज 1, दिस इज 2 अँड दिस इज 3. जर तुम्ही प्रॉपर स्क्वेअर काढला असेल तर तो स्क्वेअर मध्ये येणार, तुम्हाला ते 2 तुकडे इक्वल दिसतील. आता ह्याचं इंटरप्रिटेशन काय आहे की इथे प्रॉब्लेम एकच तिथे प्रॉब्लेम 2च होते, पण तुमच्याकडे रिसोर्सेस पण लिमिटेड होती. ही जी लाईन आहे ना, ही तुमचे रिसोर्सेस आहेत. इथे प्रॉब्लेम वाढले, पण तुमच्या बरोबर काय वाढले? रिसोर्सेस. म्हणजे त्याला सॉल्व्ह करायला गोष्टी वाढल्या. म्हणजे बोलतात ना, एकाचे 2 झालात तुम्ही. म्हणजे लग्न झालं, मग एकतर बायको प्रॉब्लेम असेल किंवा बायको सोल्युशन असेल, मग ते इकडे डार्क एरियामध्ये जाते बायको, का इकडे व्हाईट एरियामध्ये ते अरे तो तुम बताओ ना, तुम कौन से एरिया में हो. हे बघा, तुम्ही माझ्या घरी भांडण लावायला आलाय. और मैं सॉल्यूशन बोलूं तो एक बार उसको देखो, मैं प्रॉब्लम बोल रहा हूं तुम उसको देख रहे हो. सो इकडे रिसोर्सेस वाढतात, इकडे मैत्री होते, इथे मित्र असतात आपल्याबरोबर. इथला म्हणजे ह्या एज मधला ना सगळ्यात जो जवळचा गुरु असतो किंवा जवळची व्यक्ती जी असते ते आपले मित्र असतात. दोस्ती असते, दोस्ती असायला पाहिजे. म्हणजे आय एम ब्लेस की माझ्या लाईफमध्ये ह्या फेजमध्ये मित्र होते आणि मी ह्याच फेजमधून जाताना मित्र आहेत. तुमच्यामधले बरेच लोक त्याच्यामध्ये काउंट होतात. कारण की क्लायंट आणि याच्यामध्ये ते रिलेशन नसते, ते प्रोफेशनल रिलेशन असतं, कमर्शियल रिलेशन असतं. मित्र म्हणजे असा दिल और तेरे लिए. ठीक आहे ना. जर हे बरोबर असेल तर तुम्ही प्लीज 25 द्या, चुकीचं असेल तर 0 द्या. आणि प्लीज मला सांगा, आम्ही 30 सेकंड देतो, पण तुम्हाला हे सॉल्व्ह करायला 10 सेकंदाच्या आतमध्ये किती लोकांनी सॉल्व्ह केलेत? विथिन फर्स्ट 10 सेकंड. तुम्ही बॅच बघू शकता. म्हणजे आपल्या बॅच मधले जवळजवळ 80% लोकांनी पहिल्या 10 सेकंदामध्येच हे सॉल्व्ह केलेले आहे. ठीक आहे, काही लोकांचे नसतीलही झाले, कारण की त्यावेळी त्यांच्याकडे ते रिसोर्सेस नव्हते. म्हणजे त्यांच्याकडे मैत्री नव्हती, त्याच्याकडे मेंटॉर नव्हता, त्यांचा लाईफ पार्टनर तसा नाहीये, त्यांची फॅमिली सपोर्ट करणारी नाहीये. हे त्याचे इंटरप्रिटेशन्स आहेत. आणि 4 स्क्वेअर क्वेश्चन असा क्वेश्चन आहे ना की तुम्ही जे लावाल ते इंटरप्रिटेशन. आता मी शिकवतोय म्हणून माझे इंटरप्रिटेशन, तुम्ही तुमच्या घरी जाऊन हे सॉल्व्ह करून घ्या मुलांकडून, तुम्ही जे सांगाल ते इंटरप्रिटेशन. कारण की अगेन हा क्वेश्चन बाहेरचा नाहीये, हा क्वेश्चन आणि सोल्युशन तुमच्या विदिन, तुमची जी कॉन्शियस तुमच्या बरोबर डील करते आता त्याचं आहे. कॉन्शियस सबकॉन्शियस, सबकॉन्शियस कॉन्शियस, कॉन्शियस सबकॉन्शियसला प्रश्न विचारते, काढ आन्सर, सबकॉन्शियस आन्सर जनरेट करून कॉन्शियसला देते. ही प्रोसेस तुम्हाला मला फील करून द्यायची आहे. व्हेरी सायंटिफिक. हिला सोपं करण्याचा मी प्रयत्न करतोय, पण खूप डिफिकल्ट प्रोसेस आहे ही. हा प्रश्न एवढा सोपा नाही आहे जेवढा तुम्हाला असं म्हणजे मस्करीमध्ये आता आपण थोडं कॅज्युअली आहोत म्हणून वाटतंय. हे लाईफचे प्रश्न आहेत आणि हे विचार करण्यासारख्या क्वाड्रंट आहेत. आणि थर्ड क्वाड्रंट कदाचित मेजॉरिटी ऑफ यू आताच ह्या क्वाड्रंट मध्ये आहात. भले एजने नसाल, जसं माझा एज अजून थर्ड क्वाड्रंटचं नाही झालेला आहे, पण मी थर्ड क्वाड्रंटचे प्रॉब्लेम फेस करायला चालू झालेलो आहे.
थर्ड क्वाड्रंट मध्ये म्हणजे 40+ गेल्यानंतर काय प्रॉब्लेम असतात पहिले तुम्ही सांगा. आणि बी ओपन म्हणजे असायला पाहिजे, कारण की आता तुमच्यामधले बरेच लोक 40+ आहेत आणि बरेच लोक लहान आहेत पण 40+चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. स्टॅबिलिटी येत नाहीये. म्हणजे एवढं मेहनत करतोय एवढं पेरलंय पण उगत नाहीये. रिलेशन इश्यूज चालू होतात, म्हणजे आता डायव्होर्स व्हायला चालू होतात. मुलांच्या एज्युकेशनचा इश्यू होतो, मुलांच्या ॲटिट्यूडचा इश्यू होतो. ज्याला जन्माला घातलाय ज्याच्यावरती म्हणजे त्याच्यावरती एवढे इन्व्हेस्ट केले तेवढे म्युच्युअल फंडमध्ये टाकले असतात आज करोडपती झालो आणि ते असं फालतू निघालंय. हा मॅन्युफॅक्चरिंग तसं असतं कधी कधी. कधी कधी प्रोडक्टची चुकी नसते, मशीनची असते. एक्सपान्शन, कारण की ग्रोथ हंग्री असतो आपण, पण आपल्याला कळत नाही हाऊ टू ग्रो. अजून हेल्थचे प्रॉब्लेम चालू होतात, म्हणजे इकडून तिकडून आवाज यायला चालू होतो ना, कटकट कटकट वाजायला चालू होतं, बीपी वाढतो, डिसिजन रॉंग होतात आणि ते कळतात आता. म्हणजे रॉंग डिसिजन तर आपण लहानपणी पण घेतले पण तेव्हा घंटा फरक पडत नव्हता. आता प्रत्येक रॉंग डिसिजनचा डायरेक्ट एकतर हेल्थवरती किंवा फायनान्सवरती किंवा मेंटल स्टेबिलिटीवरती फरक पडतो. एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे जो तुम्ही सगळे ऍक्सेप्ट नाही करतात. सोशल प्रेशर इथे खूप वाढलेला असतो, कारण की इथे ना आपल्या बरोबरची लोक, जसे माझे मित्र, एक आयर्लंडला आहे, एक दुबईला आहे, एकाच्या वाईफला म्हणजे कॅडबरीमध्ये ती टॉप ऑफिसर म्हणून काम करते, 1 करोड+ सॅलरी आहे. मग त्यांची लाईफस्टाईल आणि आपली मग ग्रामीण लाईफस्टाईल, आणि आम्ही एकत्रच मोठे झालोय. मग सोशल प्रेशर पण क्रिएट होतो. ते आहे, येस डेफिनेटली. म्हणजे कॉलेजच्या डेज मधला सोशल प्रेशर आणि इथला सोशल प्रेशर, म्हणजे इथे मर्सिडीजचा सोशल प्रेशर येतो. फॅमिलीचे एक्सपेक्टेशन खूप वाढतात आणि फॅमिली वोकल होते, बोलायला चालू करते, म्हणजे घाबरत नाही आता बोलायला. ह्याच्या अगोदर म्हणजे पोरं जेव्हा लहान होते तेव्हा कानपाडात वाजवता येत होते, आता कानपाडात वाजवलं केस करतील पोरं तुमच्यावर. अजून जेवढे बोलाल तेवढं तुम्हाला क्लॅरिटी येईल. ही बॅच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आहे. आपण सोल्युशन शोधतोय, पण सोल्युशन तोपर्यंत आपण शोधू शकत नाही जोपर्यंत आपण प्रॉब्लेमला हायलाईट करत नाही. नस पकडल्याशिवाय काय औषध द्यायचं ते कळणार नाही. पण नस पकडूया पहिले आपण स्वतः. हे तुम्ही माझ्यासाठी करताय का, तुमच्या बॅचमेटसाठी करताय का, नाही, हे तुम्ही कोणासाठी करताय पुन्हा लक्षात घ्या. बॅचमध्ये भले 30 लोक आहेत, पण आपण दोघे बोलताना तुम्हाला असं फील करायचं की आपण 1 to 1 बोलतोय. फक्त हे 1 to many फॉर्मॅट यासाठी घेतलंय कारण की खर्च तुम्हाला कमी पडला पाहिजे. हेच मी तुमच्याबरोबर 1 to 1 मध्ये करू शकतो, पण 5 लाख फी घ्यावी लागेल. ईएमआयची प्रेशर म्हणजे काही असेट बनवलेले असतात लायबिलिटीज घेऊन, आणि त्या लायबिलिटीज पे ऑफ करायच्या असतात, त्याचा प्रेशर. कॅश फ्लोचा प्रेशर. माल विकलेला असतो, डेटर वेळेत पैसे देत नाही, त्याचा प्रेशर. भीती, बॅड डेट होऊ शकते त्याची भीती. बँक लोन घेतलंय, बँक करप्ट व्हायची भीती. प्रॉपर्टी मॉर्गेज केलेली आहे ती लिलाव होण्याची भीती. रिटायरमेंट, काही लोकांना अर्ली रिटायरमेंट घ्यायची असते, म्हणजे ती एक नवीन आता ते वेळ निघालेला आहे, अर्ली रिटायरमेंट. रिटायर ॲट 42, रिटायर ॲट 45, म्हणजे अजून काम चालू नाही झालं आणि लोक रिटायरमेंटची गोष्ट म्हणजे लोक करतात. आपण नाही करू शकत पण लोक करतात. मग त्याचा पण तो एक प्रेशर येतो की यार आय हॅव टू रिटायर, आणि मी कधी रिटायर होणार, म्हणजे मी कधी थांबणार, आणि मी थांबलो तर सगळंच थांबतंय की. म्हणजे कृष्ण झाल्यासारखं वाटतं तुम्हाला की या पूर्ण पृथ्वीचा भार तुमच्या शोल्डरवरती आहे. तुम्ही थांबलात तर पूर्ण गेम ओव्हर. आणि थांबू कधी पण शकता तुम्ही. असं तुम्ही म्हणजे अश्वत्थामा नाही आहेत तुम्ही, म्हणजे आमचे अश्वत्थामा आहे तिथे, तिकडे इकडे आहेत की मी मरेगा नाही, ऐसा नाही ना. त्यांचं नाव पण त्याच्यामध्येच आहे ना. मग इथे ना आपल्याला कोणाबरोबर प्रॉब्लेम ना शेअर करायला लाज पण वाटते, ती पण एक आहे. म्हणजे शाळेमध्ये अगदीच आपण रडत रडत प्रॉब्लेम सांगायचो, तर टीचरला सांगायचो किंवा मम्मीला सांगायचो, पप्पांना सांगायचो. इथे रडत रडत दारू पीत पीत मित्रांना सांगायचो, शेंबूड पुसत. क्वाड्रंट 2 मध्ये म्हणजे मित्र तरी असायचे ना. ते फालतू प्रॉब्लेम होते, ब्रेकअप वगैरे हे सगळं, पण त्यावेळी तो मोठा वाटायचा. काही लोकांनी नसा कापून घेतले असतील, नंतर दुसऱ्यांच्या कापल्या असतील, मला नाही माहिती. किंवा विचार केले असतील. इकडे त्या गाण्याचा अर्थ कळतो, तडप तडप के इस दिल से आह निकलती रे. इथे माणूस भजन कीर्तन चालू करतो.
तिथे गार्डन झू, इकडे बार, इकडे मंदिर आहे. इथे माणसाला देव समजतो, इथे माणसाला वास्तुशास्त्र समजतं, इथे माणसाला तावीज घालायचं असतं ते समजतं, कोणत्या प्लांटमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे, कोणत्यामध्ये निगेटिव्ह आहे ते समजतं, हा कलर पॉझिटिव्ह तो निगेटिव्ह, हो हे चेंज कर. इथले प्रॉब्लेमच वेगळे आहेत जे आज आपण फेस करतोय. आपण सगळे लार्जली क्वाड्रंट 3 चे विद्यार्थी आहोत. तो प्लीज ड्रॉ युअर प्रॉब्लेम लाईक दिस. जसं ड्रॉ करत आलंय तसंच ड्रॉ करायचं. विचार करा तुमच्या मनामध्ये तुमच्या प्रॉब्लेमचा आणि ड्रॉ करा. ओके, प्रॉब्लम ड्रॉ करून झालेत. कैन वी स्टार्ट सॉल्यूशन? 25 मार्क के लिए ये सवाल, और ये तो आप लोगों को सॉल्व करना है क्योंकि आपका क्वाड्रंट है. सगळ्यात डिफिकल्ट हाच क्वाड्रंट आहे. त्यामुळे मी तुम्हाला 2 मिनिट देतो, 30 सेकंड देतो. युजली ह्यावेळी किती देतो? 2. फक्त तुम्ही एकामेकाबरोबर बोलू नका, एकामेकाचा आन्सर कॉपी करू नका, त्याने काय केले ते बघू नका, त्याला शिकवायला जाऊ नका की हे चुकीचं आहे. आम्ही आहोत, व्हॉलेंटियर्स आहेत रूममध्ये, ते लोक सांगतील. तुम्हाला जर आन्सर क्रॉस व्हेरीफाय करायचं असेल तर व्हॉलेंटियर्सकडून तुम्ही करून घ्या. तुम्हाला जर वाटलं चुकीचं आहे तर लगेच पुन्हा ड्रॉ करा, नवीन पेपर घ्या, क्वाड्रंट 3 एटलीस्ट नवीन ड्रॉ करा आणि पुन्हा सॉल्व करायला चालू करा. गलत हुआ तो इनको पेपर रिप्लेस करके दे देना. सांगतो ना आता लगेच, तोच महत्वाचा प्रॉब्लेम. ऍडव्हान्स हा येस, ते पण आहे. अचानक येतो. भाग किती करायचे ते सांगतो, तोच मेन आहे ना, तिथे सोल्युशन स्टार्ट होणार आहे. पण जे पण भाग कराल ते इक्वल असले पाहिजेत. सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन काय? इम्पॉर्टंट. अच्छा, इथे रिसोर्सेस वाढलेत की नाही? म्हणजे तुम्ही लाईन खूप जास्त ड्रॉ करू शकता. म्हणजे तिथे तो डिवाइड करायला एकच लाईन होती, हे भाग करायला 2च लाईन होत्या. इकडे तुमच्याकडे लाईन्स पण अनंत आहेत. म्हणजे तुम्ही खूप साऱ्या लाईन यूज करू शकता, कारण की रिसोर्सेस आहेत. हे नका बोलू कधी की आपल्याकडे रिसोर्सेस नाही. रिसोर्स नसते तर तुम्ही ह्या क्लासरूममध्ये आला नसता. मग वेळ पण आहे, हेल्थ पण आहे, थोडं खराब आहे पण आहे, फायनान्स पण आहे, कमी असेल पण आहे. काही लोकांकडे तो पण नाही आहे, म्हणून ते लोक इथे पोहोचूच नाही शकले. आहे, फक्त त्याला राईट वे मध्ये यूज करायचं आहे. वेळ, पैसे, लोक, रिसोर्सेस, लँड, लेबर, कॅपिटल जे बोलतो आपण ना, सगळं त्याला राईट पॅटर्न मध्ये यूज करायचं आहे. पॅटर्न इज इम्पॉर्टंट. क्वाड्रंट 3 मध्ये काय इम्पॉर्टंट आहे? इट रिक्वायर्स अट्टर इनोव्हेटिव्ह माइंड, अट्टर इनोव्हेटिव्ह, सोल्युशन ओरिएंटेड माइंड. छोटा मोठा प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह करत आहे आपण, खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. त्यामुळे जे आन्सर तुमच्या माइंडमध्ये लगेच येणार आहे ते चुकीचं आहे. जे आन्सर लगेच क्रिएट होणार आहे ना, क्विक, 5 सेकंड 10 सेकंड, म्हणून 2 मिनिटं दिलेत की घाई नका करू. पहिला विचार करा, ड्रॉ करा, डिझाईन करा, रफ मध्ये ट्राय करा, मग फेर करा. आय डोंट नो, 2 मिनिटं घ्या. वाटलंच तर एखादा ऍडिशनल पण देतो, पण स्वतः करा. क्लियर है? डिवाइड क्वाड्रंट नंबर 3 का ओपन एरिया इन 4 इक्वल डिविजन्स. 4 इक्वल, 4 इक्वल करायचे आहेत. इट्स व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन, टेक युअर टाइम. 4 इक्वल. विचार करा आणि नंतर करा. न विचार करता जे कराल ते चुकीचं आहे, गॅरंटीड. तुम्ही बोला तर आपण टाइम अप करूया, कारण की लाईफच अशी आहे इथे. कारण की तुम्हाला अपेक्षा काय आहेत माहिती आहे? 5,000 मध्ये मी तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावेत. मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही क्वेश्चन सोपा आणला असता तर केले पण असते. तुमचे क्वेश्चनच असे आहेत. ओके, ठीक आहे. बिकॉज आय एम युअर कोच, अलाव मी. पहिलं माझ्याकडे बघा प्लीज सगळ्यांनी. आता स्टॉप. ठीक आहे, म्हणजे नाही जमलं ना, इट्स ओके. नाही जमत, हे बऱ्याच गोष्टी नाही जमत, मला पण नाही जमत. मी काय वेगळा नाही. आपलं म्हणजे तुम्हाला शिकवता शिकवता मला पण शिकायचंच आहे. नाही, चुकीचं आहे. दाखवा ना, दाखवा, देखो ना. 2 जणांचा आहे, त्यांच्यासाठी क्लॅपिंग. ओके, मी सांगतो.
प्लीज इकडे लक्ष द्या. बघा मी पहिला ड्रॉ करतो, नंतर तुम्ही पण ड्रॉ करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. ही जी लाईन आहे, ही लाईन ना, ही लाईन आहे ना जी, हिचा सेंटर पॉईंट इथे कुठेतरी असेल, राईट. त्या सेंटर पॉईंट पर्यंत हाफ लाईन मी ड्रॉ करतोय. हाफ म्हणजे टेक्निकली आता हिथून हाफ म्हणजे ह्या लाईनचा हाफ, ओपनचा हाफ, तिथून मी खाली येतोय असा, ठीक आहे. आणि तिथून ह्या लाईनला म्हणजे ही जी ह्या साईडला लाईन आहे त्याच्या अपोजिटला ही ड्रॉ करतोय. तर हा झिगझॅग झाला ना, हा 1 म्हणजे 1 2 3, एक ही लाईन क्लिअर आहे. सेम मी ह्या लाईनला खाली घेतोय आता असं, इकडे चाललेलो आहे आणि हेतून ह्या लाईनला खाली घेतोय. एक मिनिट, चुकलं, खूप पुढे गेलो. आयुष्यामध्ये कधी कधी जास्त पुढे जायचं नसते. इथून तुम्हाला लाईन घ्यायची आहे, हिला इथे आणायचं आहे आणि हिला इथे कनेक्ट करायचं आहे आणि ही खाली कनेक्ट करायची. आता ह्याच्यामध्ये नंबर बघा कसे दिसतात आहेत, 1 2 3 4. रफ आन्सर आहे. म्हणजे नक्की काय होते तुम्हाला सांगू, ह्याच्यातला 25% आहे ना तो एरिया कट होतोय. हे 75% म्हणजे तुम्ही जर ग्राफ पेपरवरती काढलात ना तर हे 75% एरियात हे 4 चौकोन आहेत. 75 75 75 चे एरिया वाईज बघितलं तर 4 चौकोन आहेत. म्हणजे हे ह्याला जर एक चौकोन मानला, मी हायलाइट करून दाखवतो. ह्या एरियाला जर मी एक चौकोन बोललो तर हा एक ओपन एरिया ह्याच्यामध्ये राहतो आणि हा ह्याचा आन्सर एरिया आहे इथला, हा 75 जो लिहिलेला आहे तो. ठीक आहे, ह्या प्रॅक्टिस करूया आपण, प्रॅक्टिसचा पार्ट आहे तो. हा, वी नीड अ कोच. येस, डेफिनेटली वी नीड अ कोच. आणि आपले प्रॉब्लेम वेगळे वेगळे आहेत आणि वेगवेगळ्या प्रॉब्लेमचे वेगवेगळे कोच आहेत. गरजेचं नाही कोचेस असायला पाहिजेत, म्हणजे पेड कोचेस. तुमच्या लाईफमध्ये मेंटॉर असू शकतो, जसे माझे बॉस माझे कोच आहेत. म्हणजे माझ्या लाईफचे प्रॉब्लेम ना दुसरे कोणच सॉल्व्ह करू शकत नाहीत. मग मी त्यांच्याबरोबर बोलतो, पण मी त्यांच्याबरोबर माझा प्रॉब्लेम आजपर्यंत कधी डिस्कस नाही केला. तो असा आहे ना की त्याला सांगायच्या अगोदर तुम्हाला सोल्युशन देतो, किंवा तो प्रॉब्लेम यायच्या अगोदर तुम्हाला काहीतरी सांगतो, कुठली तरी स्टोरी सांगतो, काहीतरी ज्याचा माझा काही संबंधच नसतो. म्हणजे आफ्रिकेमध्ये त्याच्याबरोबर काय झाले ते मला सांगत असतो, पण नंतर तो कधीतरी आयुष्यामध्ये 2 वर्षांत मला प्रॉब्लेम येतो आणि त्यावेळी आधीच माझं सोल्युशन माइंड मध्ये ते असतं. सो आय डोंट नो हाऊ ही ट्रेन्स मी, म्हणजे त्याचं सायंटिफिक उत्तर माझ्याकडे खरंच नाही आहे. देयर इज ओनली मॅजिक विच कॅन ऑपरेट. या बिलीफ सिस्टम जे लास्ट टाइम अमोल सर पण म्हणाले की यू नीड टू हॅव बिलीफ, की माझा जर प्रॉब्लेम असेल आणि माझा प्रॉब्लेम जर रिअल आहे ना, त्याचं सोल्युशन पण रिअल आहे, सोल्युशन देतो कोणतरी. मग आपले भले प्रॉब्लेम इथे रिअल आहेत, म्हणजे त्या प्रॉब्लेमचं रिअल सोल्युशन्स पण आहेत, फक्त ते सोपे नाही आहे, ते शोधावे लागणार. आणि इथे रिसोर्सेस पण जास्त आहेत. तिकडे आपण ज्या लाईन्स वापरल्या त्या खूप वापरल्या, आणि इथे कधी कधी चुकतं, म्हणजे मी कोच असून पण चुकतं. प्लीज अंडरस्टँड, आपल्याला रिडू करावं लागतं. लाईफ आहे ना, रिडू करावी लागेल. मग एखादा रॉंग टर्न घेतला असेल तर ठीक आहे, चालेल ना, आता रिडू करूया ना, पुन्हा नव्याने सुरुवात करूया. ह्याचे खूप इंटरप्रिटेशन निघतात. एवढं पक्का आहे की क्वाड्रंट 3 आहे ना तो इझी नाही. माझी तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे ह्या 11 दिवसामध्ये, डू नॉट एक्सपेक्ट इझी लाईफ, कम्फर्टिंग, की सर हे अनकम्फर्टेबल आहे, हे लिहिणं, हे सॉल्व्ह करणं, विचार करणं. येस, वी हॅव टू थिंक. मी इझी झालो तर तुम्ही माझ्यापेक्षा सुपर इझी होणार. त्यामुळे मला प्लीज पॉवर द्या 11 दिवस तुमच्याबरोबर थोडं स्ट्रिक्ट राहण्याची. मला ती हक्काने तुमच्याकडे मागतोय मी. मला तुमच्याबरोबर इझी नाही वागायचं, मला तुमच्याबरोबर टफच वागायचं. बाकी मैत्री आपली खूप चांगली बनवू देत, आपले पण रिलेशन चांगले बनवू देत. आउटसाइड द क्लासरूम आपण जसे एकामेकाला पाहिजे तर काय आई बहिणीच्या शिव्या घालूया. बॅच मध्ये आहे ना, मला थोडं पॉवर द्या प्लीज. म्हणजे आय एम बेगिंग द पॉवर फ्रॉम यू. कारण की जोपर्यंत कृष्ण इज नॉट ऍक्सेप्टेड बाय अर्जुन, कृष्ण काहीच करत नव्हता. त्याने एका लेवलला जाऊन महाभारत मध्ये सरेंडर केलं अर्जुनने, की बाबा तुलाच सगळं माहिती आहे. तर तोपर्यंत एवढे प्रश्न विचारत होता तो, हे का ते का ते का. त्यांनी जेव्हा रुद्र अवतार दाखवला, त्याचा पूर्ण जो विश्वरूप दाखवलं, तेव्हा तो बोला हा बाबा हा हा ओके अभी मैं सरेंडर. मग इथून त्याने गेम चेंज केला. तर प्लीज ऍक्सेप्ट मी ॲज युअर कोच, ॲज अ मेंटोर फॉर 11 days ॲटलिस्ट. तुमच्यापेक्षा मी खूप वयाने आणि अनुभवाने लहान आहे, पण मी जास्त शिकलेलो. आणि मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं, ज्याने मला ट्रेन केलंय ना त्याने मला क्वाड्रंट 3 साठी पण ट्रेन केलंय.
मी गुरुकुल 0 मनीवरती स्टार्ट केला होता आणि आज गुरुकुल इथे आहे. मला वेळ लागला ऑब्विसली. 0 मनीने स्टार्ट कराल तर एखादी गोष्ट बनवायला वेळ लागते. एम्प्लॉई नव्हते, इथे एम्प्लॉई घडवले. प्रोडक्ट्स नव्हते, प्रोडक्ट घडवले. कॉन्टॅक्ट्स नव्हते, कॉन्टॅक्ट बनवले. मी मुंबई सोडून इथे आलोय, सगळे गाव सोडून मुंबईला जातात. माझ्यासाठी लाईफ इझी नव्हती. त्यात 2019चा पूर, त्यात 2020 आणि 21चा कोविड, त्यात इथे वेंडर भेटत नाहीत, मटेरियल भेटत नाहीत, लेबर भेटत नाहीत. सगळे प्रॉब्लेम जसे तुम्ही सगळे आयुष्यभर फेस करत आलाय, मी पण केलेले आहेत. पण तरी पण गुरुकुल थांबला नाही आणि थांबणार पण नाही. ह्याच्यासाठीच हा क्वाड्रंट आहे, त्याच्यासाठीच आपण रेडी होतोय. चॅलेंजेसला ऍक्सेप्ट केलंय मी की हाय चॅलेंज, पण असं होत नाही शकत की सोल्युशन नाहीये. कदाचित मी राईट जागी बघत नाहीये किंवा राईट माणसाला राईट प्रश्न विचारत नाहीये. हे तुम्हाला आता इथे करायचंय, ह्या 11 दिवसामध्ये करायचंय. 11 दिवस म्हणजे 11 दिवस बॅक टू बॅक नाही. आता आपण 1 हप्त्याचा गॅप घेतोय, नंतर पुन्हा सेशन बॅक टू बॅक चालू होणार, पुन्हा 1 to 1 असणार. मला तुमची अशी इच्छा आहे की आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करावे? ऑब्विसली असू नाही शकत. काही हेल्थ प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरकडे जाऊया, मेंटल प्रॉब्लेम असेल तर सायकियाट्रिकडे जाऊया, फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर बँकेत जाऊया, इन्कम टॅक्सचा प्रॉब्लेम असेल तर इन्कम टॅक्स मध्ये जाऊया, जीएसटीचा असेल तर जीएसटी मध्ये जाऊया, लेबर लॉचा असेल तर लेबर लॉकडे जाऊया. सोल्युशन शोधायला चालू करूया ना. आणि एकामेकाला जे जे ह्या बॅच मध्ये 30 लोक आहेत आणि 30च्या 30 बाप लोक आहेत. अर्ध्यापेक्षा प्रॉब्लेम तर आपण इथे बॅच मध्ये सॉल्व्ह करू शकतो जर तुम्ही ओपनली बोलला तर की मला हा इश्यू आहे आणि दुसऱ्या कोणीतरी तो प्रॉब्लेम फेस केला. तुम्ही प्लीज अज्युम करा की तुमचे प्रॉब्लेम युनिक नाही आहेत. आपल्या सगळ्यांचा कॉमन फॅक्टर मनी निघेल. जर आज सगळ्यांना आपल्याला पैसे मिळाले, 90-95% प्रॉब्लेम तर आपण असे पण सॉल्व्ह करतोय. मग पैसा जर मोठा प्रॉब्लेम असेल किंवा पैशामुळे जर प्रॉब्लेम क्रिएट झाले असतील, मग पुढच्या 11 दिवस मॅक्सिमम फोकस आपण टाकूया ना की आपला टर्नओव्हर कसा वाढवूया. पूर्ण फोकस त्याच्यावर. नाहीतर हेल्थ पण वाढवावं लागेल, स्पिरिच्युअलिटी पण वाढवावी लागेल. मग मी 50 प्रॉब्लेम एक वेळी सॉल्व्ह नाही करू शकत. मग आपण एका प्रॉब्लेमला घेऊन पुढे जाऊया, पैसा. आणि पैसा कमवला जातो. नाही तर प्रोडक्ट चेंज करावे लागतील, प्लेस चेंज करावं लागेल, पीपल चेंज करावे लागेल, किंवा तुम्हाला माइंडसेट काय चेंज करायचं मला नाही माहिती, ते तुम्ही येऊन सांगायचं. तुमचा प्रॉब्लेम मला काय माहिती काय, पण काहीतरी चेंज करावं. नाही मी एवढ्या वर्षी ह्याच लाईन मध्ये बिझनेस, म्हणून तर चुकलास ना. रॉंग टर्न वरती गाडी चालवत चाललाय आणि म्हणतो डेस्टिनेशन येत नाही. टर्न घ्या ना, पॉज, हॅव अ फूड, कम बॅक. आणि कुठून तरी रस्ता क्रॉस करावाच लागेल आपल्याला. मग जेवी करूया, पार्टनरशिप्स करूया, कंपन्या बनवूया, हे सगळे ह्या बॅच मध्ये करूया. आणि असं नाही की या बॅचचा सपोर्ट आहे, बॅचच्या बाहेरून जर आपल्याला सपोर्ट बसेल तर बाहेर जाऊया, सगळे बाहेरून सपोर्ट घेऊया. शोधायला तरी चालू करूया आपण प्रॉब्लेम शोधूया आणि एक एक प्रॉब्लेम लिहून त्याच्यावरती सोल्युशन काढूया. कशाच्या रिलेशन मध्ये? टर्नओव्हर, पैशाच्या रिलेशन मध्ये. सर बायको ऐकत नाही, पैसे कमवा, बायको रिप्लेस करा, त्याचं पण सोल्युशन आहे. पैसे असले की ते लगेच रिप्लेस होते. एक तर त्याचे विचार रिप्लेस होतात, नाहीतर माणूस रिप्लेस होतो. रडू नका की हे असं तसं आहे. पोरांना घरातून काढून टाका. त्यांना सांगा राशन कार्ड वरून नाव कापलेलं आहे बाळा, तुला फ्रीडम पाहिजेत ना, जिथे भेटतं तिथे जा. तुम्हाला आताच करायचंय. जर तुमच्या हातामध्ये मी जळती आग ठेवली तर कधी फेकणार खाली? जेवढ्या लवकर फेकाल तेवढं चांगलं ना. मग तुम्हाला का तुमचे प्रॉब्लेम एवढे प्रिय झालेले आहेत की तुम्ही फेकत नाही आहात आणि कोच शोधताय? अरे प्रॉब्लेम हातात आहे, सोड ना, कोच कशाला पाहिजे त्याला? काही गोष्टी, काही लोक, काही प्रोडक्ट ड्रॉप करायचे असतात. आज घरी जावा, विचार करा कोणाबरोबर नाती कट करायचे. घरातून नाही काढता आले तरी कमीत कमी कॉन्टॅक्ट मधून, माइंड मधून तरी काढता येऊ शकतो ना. माणूस बसल्या बसल्या डिस्कनेक्ट होऊ शकतो ना इथल्या इथे. आणि डिस्कनेक्ट करत ते फ्रीडम जे भेटतात ते कनेक्ट करा विथ राईट पीपल. डिस्कनेक्ट विथ रॉंग अँड कनेक्ट विथ राईट. आणि हे सांगणार कोण? देव. कसा? सबकॉन्शियसच्या थ्रू. तुम्हाला फक्त ऑब्झर्व करायचे आणि डिसिजन उद्या नाही घ्यायचे आहेत. मनामध्ये आयडिया आली की डिसिजन्स क्विक आल्या पाहिजेत. डिसिजन ऍक्शन, डिसिजन ऍक्शन. डिसिजन आणि वेट वाट बघत बस नको. म्हणून मला स्ट्रिक्ट व्हायला द्या. कारण की 1 to 1 मध्ये येऊन जर मला तुम्ही प्रॉब्लेम सांगितला, मी सोल्युशन सांगितलं, तुम्ही मला काउंटर प्रॉब्लेम सांगता. बँक लोन देत नाही. किती बँकांनी रिजेक्ट केलं? आणि बँक जर लोन देत नाही म्हणजे बॅलन्स शीटला बँक लोन त्याला देईल ना ज्याची लायकी आहे. मग आपली लायकी नाही हे तरी ऍक्सेप्ट करून घ्या ना. मग लायकी बनवता येते. आज नाही देत ना, 2 वर्षाने ज्या बँकेने तुमचं ह्या वर्षी लोन रिजेक्ट केले ना, तीच बँक तुमच्या दारात आणून उभी करतो मी.
पण 2 वर्ष फिनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह तरी करा, बॅलन्स शीट स्ट्रॉंग तरी करा, जीएसटी तरी भरा, टर्नओव्हर तरी दाखवा. टर्नओव्हर वाढला ना सगळे पाठी येतात. बँकला फक्त टर्नओव्हर पाहिजेत, गव्हर्नमेंटला सबसिडी नाही, टर्नओव्हर पाहिजे. प्रॉफिट वाढवायला टर्नओव्हर वाढला पाहिजे, टर्नओव्हर, सेल्स, टॉप लाईन. मग आपण टॉप लाईन वरती फोकस राहूया. बॅलन्स शीट मध्ये 50 आयटम असतात, 50 आयटम एकाच कोचिंग मध्ये आणि 5,000 मध्ये मी नाही सॉल्व्ह करणार. एक आयटम पकडूया टर्नओव्हर आणि त्याच्यावरती काम करूया सगळ्यांनी. आणि 30 माइंड आहे तिथे, मला पकडून 31 बाप लोक आहोत आपण. आपण आपला टर्नओव्हर नाही वाढवला ना, ही पूर्ण बॅच फेल. आणि ही बॅच 1 आहे. तुमची इच्छा आहे का फेल जावावी? माझी तर नाही. मी माझं सर्वस्व पणाला लावणार आहे ह्या बॅचला सक्सेसफुल बनवायला. मग तुम्ही पण डिस्काउंटेड नका येऊ. क्वाड्रंट 3 सॉल्व्ह करतोय आपण डायरेक्टली, कारण की 1 आणि 2 मध्ये तुम्ही मला भेटला नाही. कॉम्प्लेक्स घेऊन आलाय मला एकदम सगळं, हेल्थ इश्यू पण, फायनान्शियल इश्यू पण, फॅमिली इश्यू पण, मेंटल इश्यू, काय काय बघू. ते आम्हाला बोलतात सीए भी कितना सीए, कितनी फटी आहे. थोडं असं तर दाबान मारून काहीतरी झालं असतं. एक शिवायला जाते, दुसरं फाटायला लागलंय. बघा एनर्जीत रूमच्या एनर्जीत. क्वाड्रंट 3 मध्ये मार्क्स मिळाले नसतील तरी चालेल, 0 द्या. हिते तर काही लोक पास झालेच असतील, 50 त्यांना भेटले जातील. इथले 25, इथले 25 ऑलरेडी पास आहात, नाराज वाटायला नको. अजून एक क्वाड्रंट बाकी आहे जो अजून सुरू झालेला नाहीये. हा क्वाड्रंट 4 हा एजने सुरू होत नाही, मॅच्युरिटीने सुरू होत नाही, एक्सपिरियन्सने सुरू होत नाही, ह्या आउटर फोर्सेसने सुरू होत नाही. हा क्वाड्रंटचा स्टार्ट बटन तुम्ही पुश करता. ते तुम्ही कोणत्याही एज मध्ये पुश करू शकता. यू कॅन डायरेक्टली जम्प फ्रॉम क्वाड्रंट 1 to 4 ऑल्सो, 2 to 4 ऑल्सो, 3 to 4 ऑल्सो, और यू कॅन स्टार्ट विथ डायरेक्टली 4 ऑल्सो. हा तुमच्या आतमधला विल पॉवर आहे, एन्थुझियाझम आहे, इच्छाशक्ती आहे. असं नका समजू प्रॉब्लेम नसणार, प्रॉब्लेम असणार, त्याला आपण व्हॅल्यू नाही देणार. क्वाड्रंट 4 ओपन क्वाड्रंट आहे. क्वाड्रंट 4 असा ओपन आहे, तिथे तुम्हाला काही ड्रॉ नाही करायचं आहे. बट यू हॅव टू डिवाइड क्वाड्रंट 4 इन 7 इक्वल एरिया विथ इन 30 सेकंड. 7 इक्वल, दिस इज युअर क्वाड्रंट 4. तुम्हाला 7 इक्वल एरिया मध्ये डिवाइड करायचं आहे. 30 सेकंड, 7 इक्वल एरिया. ओके, टाइम अप. क्वाड्रंट 4 ना फ्री क्वाड्रंट आहे, प्रॉब्लेम नाही आहेत तिथे काही. तुम्ही विचार करता ते वेगळी गोष्ट आहे, नाही तिथे काय. ओपन ग्राउंड आहे, ओपन ग्राउंड. खेलो जैसा खेळणं आहे. आणि ह्याचे 2 ऑल्टरनेटिव्ह आन्सर बनतात आणि ओनली 2 ऑल्टरनेटिव्ह आन्सर. एक तर तुम्ही 7 लाईन व्हर्टिकल किंवा होरिझॉन्टल मारू शकता, 1 2 3 4 आणि एरिया काउंट करू शकता. ऑल्टरनेटिव्हली यू कॅन ड्रॉ लाईक दिस 1 2 3 4 आणि एरिया काउंट करू शकता 7 इक्वल. दीज आर दी ओनली 2. क्रॉस मारला तर इक्वल नाही होणार ना, क्रॉस मारला तर हा आणि हा मॅच नाही होणार, राईट. किंवा चौकोन बनवायला गेला तरी पण ते पॉसिबल नाही. मग चौकोनच का बनवायला चालू केलात? कारण की आतापर्यंत चौकोन बनले होते ना. मग कधी कधी प्रॉब्लेम प्रेझेंट मध्ये नसतो, पास्ट मध्ये झालेला असतो. आता पैसे नाहीत असा विषयच नाही, लहानपणी नव्हते, पण ती प्रॉब्लेम अजून पण कॅरी झालाय. लहानपणी कोणीतरी धोका दिला होता, अजून विश्वास नाही ठेवत. म्हणजे सगळीकडे काळच दिसतंय, इथे काळ काय नाहीये. क्वाड्रंट 4 आपण ठरवतो. आपण आपल्याला जो एम्प्लॉई त्रास देतोय काय करायचं सांगा ना. एक एम्प्लॉई त्रास देतो, ऐकतच नाहीये, काढून टाकायचं. पार्टनर चोरी करतोय काय करायचं? सोडायची पार्टनरशिप. बायको त्रास देते, सोडायची. जोरात सांगतो, सोडायची. रेकॉर्डेड आहे. एक तर तिने त्रास द्यायला बंद करायला पाहिजेत, किंवा जर तिचा खरंच त्रास होतोय तर त्रास सहन नाही करायचा, सोडून टाकायचं. तुम्ही तिला त्रास देताय, तिला जाऊन सांगा, हाच मेसेज. हा, त्यांची बॅच वेगळी आहे. लाईफ क्वाड्रंट 4 मध्ये लाईफ काय आहे ना ते पहिल्यांदा कळतं माणसाला.
3 क्वाड्रंट चुकीच्या जगल्यानंतर, आयसीयू मध्ये ऍडमिट झाल्यानंतर कधी कधी डोळ्यातून पाणी येतं की जगायचं राहून गेलं. आतापर्यंत आयसीयू मध्ये किती जण गेले त्याच्यातले? गेलेत म्हणजे ऍडमिटेड, म्हणजे मी 3 वेळा गेलो आयसीयू मध्ये ऍडमिटेड. हा, मग ह्यांना विचारा जे आयसीयू मधून आलेले आहेत, हे लिटरली नंगा कर देते. सुसू पण बॉटल मध्ये करायची असते, एवढ्या वायर लागलेल्या असतात बॉडीला. कंटिन्युअस मॉनिटरिंग चालू असते का पाठीमागे, बीप 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 बीप. तो एक वेगळा टेन्शन. बिल किती मीटर चालू आहेत ते वेगळं टेन्शन, की जगलो तर भरणं, बिल माझा बाप भरणार आहे. आयसीयू मध्ये बऱ्याच लोकांना बऱ्याच रिअलायझेशन होतात, किंवा स्मशान घाटामध्ये होतात, दुसऱ्याला आग लावतात, किंवा ट्रॅव्हल करतात. मॅडम ट्रॅव्हल एक्सपर्ट आहेत. ट्रॅव्हल करताना कुठेतरी एकांतात कुठल्या तरी ब्युटिफुल प्लेसला जाऊन थापा टाकून जेव्हा डोळ्यातून एखादा अश्रू निघतो, तेव्हा रिअलाइज होते की लाईफ, हे जे मी जगत आलोय कचरा, ती नव्हतीच. आणि मला अडवणारा पण कोण नव्हता. आज मला कोण अडवून दाखवू देत? मग माझी बायको असो किंवा माझी टीम असो किंवा माझे क्लायंट, मला कोण अडवू नाही शकत. मी ते जगतोय जे मला वाटतंय. ज्याला माझा त्रास आहे त्यांनी मला सोडावं ना, मला काय प्रॉब्लेम. मी क्वाड्रंट 4 ओढून आणणार आहे माझ्या लाईफमध्ये. कारण की क्वाड्रंट 4 आपण डिसाईड करतो, बाहेरचे डिसाईड नाही करत. मुकेश अंबानी पण क्वाड्रंट 3 मध्ये, विचार करा, एवढं सगळं असून पण तो पण क्वाड्रंट 4 चालू नाही करत, कारण की त्यांनी ठरवलं नाही क्वाड्रंट 4 चालू करायचं. त्याच्यापेक्षा विजय माल्या बरा, तो सुरुवातीपासूनच क्वाड्रंट 4 मध्ये. तुम्ही डिसाईड करा ना तुम्हाला किती वर्ष प्रॉब्लेम पाहिजेत. एक वाईट वाटेल अशी स्टोरी सांगू प्लीज, थोडं म्हणजे प्लीज, थोडं वाईट वाटेल पण थोडं आज वाटावं म्हणून आज सांगतो. थोडं वाईट वाटेल पूर्ण पहिल्यांदा, त्यामुळे प्लीज अगेन परमिशन, ठीक आहे ना, द्या. नाही दिलं तरी सांगणार, कारण की मी क्वाड्रंट 4 मध्ये चाललो. ऐकायची नसेल तर उठून जावा. जुन्या वेळात आणि आता पण गुरुशिष्य ही परंपरा आपल्या देशातली आहे. लोक गुरुसाठी सगळं सोडायचे, म्हणजे राजांनी राज्य पण सोडलेलं आहे, अशा पण स्टोऱ्यात आपल्याकडे आहेत. मग खूप फेमस गुरु होते जे लाईफ ट्रान्सफॉर्म करायचे लोकांची. म्हणजे त्यांच्या आश्रममध्ये जाऊन गेला राहिलात की माणूस मग तो जो स्पिरिच्युअलिटीचा पाथ आहे तो खूप इझिली मिळायचा. मग आपल्यासारखे मस्तीखोर 2 मुलं तिकडे त्या आश्रममध्ये गेली आणि आश्रमची एनर्जी चेंज करून टाकली. आता गुरुजी टेन्शन मध्ये आहेत. त्यांची लाईफ ट्रान्सफॉर्म झाली तर. मग गुरुजी काय करायचे, सगळ्या शिष्यांना सकाळी ना चालायला घेऊन जायचे आणि खूप चालायचे लोक. नो रिझन, फक्त चालायचेच, वॉक, नो रिझन. बघ सकाळी उठायचे लोक 4-4:30ला, चला 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 वॉक. मग चालायची चालायची चालायची, पूर्ण फिरून आणायची, गाव जे त्यांचं असेल ते पूर्ण गाव फिरून ते लोक रिटर्न यायचे आणि खूप थकायचे ते लोक. हे गाव चालत असताना जो शिष्य होता, तो शिष्य ना रस्त्यावरची काही कुत्रे असायचे ना, त्यातला एक पर्टिक्युलर कुत्र्याला बघायचा. तो कुत्रा आहे ना, एक असं मोठं हाड घेऊन, एकदम असं मोठं बैलाचं कोणतं मोठ्या प्राण्याचं हाड घेऊन त्याला चावत बसायचं, असं शाळेच्या बाहेर वगैरे कुठेतरी. आणि हे लोक जाताना त्याच्या बाजूने जायचे, ते कुत्रा आपल्या याच्यामध्ये मग्न आपलं हड्डी चावत बसायचं. डे 1 ला त्यांना ते दिसलं, डे 2 ला पण ते कुत्रं दिसलं, डे 3 ला पण, डे 4 ला पण, डे 5 ला पण. हे जे मस्तीखोर मुलं होते ना, जे स्वतः पण ट्रान्सफॉर्मेशन साठीच गेले होते, त्यांच्या मनामध्ये रोज प्रश्न यायचा की कुत्र्याचं हाड खाऊन पोट भरत असेल का? कारण की हाड आहे ते सुकलेलं, त्याच्यातून काय जातं का पोटात? जातं का? असतं का काही? आज आपण लंचमध्ये हाडं घेऊन जाऊया, नाही तर घरी आपण चावून बघूया ना काय जातंय का आतमध्ये. हाड आहे ना, त्याच्यातून काहीच नाही निघणार आहे, मांस नाहीये त्याच्यावरती, फक्त हाड आहे. खूप इच्छा हातून यायची, पण गुरुजींना कसं विचारणार, गुरुजींना कसं विचारणार, असे बेचैन व्हायचे ते लोक त्या कुत्र्याला बघून. पण एक दिवस त्यांनी विचारलं कि गुरुजी वो कुत्ता हड्डी क्यों चबाता है, उसको क्या मिलता है, उसको क्या सुख मिलता है उसमें से? गुरुजी म्हणाले तुमको बुरा लगेगा आंसर सुन के,
मैंने चलेगा गुरुजी, हम तो ट्रांसफॉर्मेशन के लिए आए, आप बता दो। गुरुजी म्हणाले वो कुत्ता जो है ना, वो हड्डी चबाता है ना, तो उसके मुंह में ना कट गिरता है, कट, टाळ वगैरेला कट जातो, कारण की हाड आहे ना ते जोरात चावतं, ते आतमध्ये कट पडतो, दाताच्या हिरड्यांमधून वगैरे रक्त येतं, ब्लिडिंग होते, त्याला इंटरनली ब्लिडिंग होते। आणि कारण की ते कुत्रा आहे, त्याला तेवढी मॅच्युरिटी नाही आहे, त्याला असं वाटतं की हाडातून रक्त यायला लागलं, त्याला टेस्ट येते ना तोंडामध्ये रक्ताची, त्याला हे रिअलाइज नाही होत आहे की ते रक्त स्वतःच आहे, त्याला वाटते हाड चावतंय म्हणून त्या हाडातूनच रक्त यायला लागलंय। ह्या स्टोरीमध्ये आपण ते कुत्रे आहोत आणि हाड ते आपल्या सगळ्यांचे प्रॉब्लेम आहेत, जे तुम्ही मला आता पुढे 11 दिवस सांगणार आहात। तुम्हाला ऍक्च्युअल प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही क्वाड्रंट 4 मध्ये आहात सगळे, पण काही हाडं पाठची तुम्ही आता पण घेऊन चावत बसलाय रोज, इंटरनल ब्लिडिंग होते आणि तुम्हाला मजा यायला लागली। म्हणजे ब्लिडिंग थांबवायची असेल आणि नक्कीच काहीतरी चावा मारून खायचं असेल तर पहिलं ते हाड सोडायला पाहिजेत, आणि खरंच काहीतरी शोधूया ना मार्केटमध्ये, मग कदाचित फ्रेश मीट कुठेतरी भेटेल आपल्याला, किंवा कोणाच्या तरी दारात जाऊन भूभू तरी करत बसूया, तो तरी आपल्याला एखादी भाकरी शेळी टाकेल, पण ते हाड सोडावं लागेल। मग आपण आपले प्रॉब्लेम आज सोडूया का इथे क्लासरूम मध्ये प्लीज, म्हणून तुम्हाला बाहेरच्या क्लासरूम मध्ये बसवलेलं आहे। तुम्ही परमिशन द्याल तर काढून घेतो, नाही तर तुमचा हाड काढून घ्यायला मी यायचो आणि तुम्ही मला चावायचे। तर तुमच्याकडे पेपर आहेत, नसेल तर पुन्हा एकदा पेपर मागून घ्या, आणि त्या पेपरवरती कोणाला न दाखवता तुमचे प्रॉब्लेम लिहायचे आहेत। ऐका, पहिला 1 मिनिट, प्रॉब्लेम लिहायचे आहेत, पूर्ण नाही लिहिता आलं तर शॉर्टकट तरी लिहू शकतो ना, हेल्थ प्रॉब्लेम HP, मराठीमध्ये लिहा, हिंदीमध्ये लिहा, पण लिहिताना अशा इंटेन्सिटीने लिहा की तुमच्या माइंड मधून ते निघून कागदावरती गेलं पाहिजे, माइंड मधून निघून बॉडीने ताकदीने ते कुठे गेलं पाहिजेत, पेपरवरती गेलं पाहिजेत। दिस इज स्टेप नंबर 1। स्टेप नंबर 2, तो कागद घ्यायचा आहे, फोल्ड नाही करायचा आहे, प्रॉब्लेम असे जपून नाही ठेवायचे, गर्लफ्रेंडचा फोटो ठेवल्यासारखा, त्याला क्रश करायचा आहे तुम्हाला। कागदाला तुमच्या दोन्ही हातांची पूर्ण एनर्जी लावून, सकाळी आपण योगा करून घेतलाय तुमच्या हातामध्ये ताकद यायला, त्याला क्रश करायचं आहे, एवढा छोटा करायचा, त्याला क्रश करत 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 की तो तुमच्या एवढ्या हातामध्ये बसला पाहिजे कागद। म्हणजे पहिला जो एवढा मोठा प्रॉब्लेम होता त्याला तुम्ही फिजिकली क्रश करत 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 एवढा घ्यायचा आहे, आणि नंतर आम्ही देवीच्या इथे जी आरती लावलेली आहे ती आरती आम्ही शिफ्ट करतोय आणि एका भांड्यामध्ये आम्ही फायर पुट करतोय। तुम्हाला हिथून आतमध्ये जाऊन बसायचं आहे, 15-20 मिनिटं थोडे अजून तुमची आज घेतो, मला पहिला तेवढी ती परमिशन द्या। तो प्रॉब्लेम इथे बंद करायचा आहे आणि हिथून तुम्हाला आतमध्ये जाऊन शांत बसायचं आहे, तुम्हाला बोलायचं नाहीये कोणावर, एनर्जी डिस्टर्ब करायची नाहीये, तुम्हाला शांत बसाय, बाकी सगळे येईपर्यंत, मी येईपर्यंत तुम्हाला शांत बसायचं आहे, तुमच्या मनामध्ये जे विचार यायचे ते येऊ देत। मी हे पण बोलत नाही की पॉझिटिव्हच विचार करा, तुम्हाला जे वाटतं ते वाटू देत, जर तुम्हाला रडावं असं वाटलं तर बसून रडा, तुम्हाला बोलावं असं वाटलं तर बसून बोला, पण नंतर सगळे आल्यानंतर त्या मोमेंटमध्ये तुम्हाला शांत व्हायचं आहे, आणि तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम बाहेर सोडले आणि जाळले, कोचवरती तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सोपवलेत असं समजून आतमध्ये जायचं आहे। इथे आपण प्रॉब्लेम्सला डील करणार आहोत, आतमध्ये आपण सोल्युशन्सला डील करणार आहोत। क्लिअर आहे? स्टेप नंबर 1, प्रॉब्लेम दाखवायचे नाहीत आजूबाजू वाजायला, तुझा काय माझा काय बघायचं नाहीये, स्वतःला जेवढे वाटतील तेवढे लिहा। कम्युनिकेशन स्किल प्रॉब्लेम आहे, बोलता येत नाही, सेल्स प्रॉब्लेम आहे, फायनान्स प्रॉब्लेम आहे, फॅमिली प्रॉब्लेम आहे, मला नाही माहिती तुमचे काय आहेत ना, तुमचे तुम्हाला माहिती असावेत, जेवढे जास्त लिहिता येईल तेवढे लिहा। वी विल पुट अप द फायर अँड वी विल बर्न युअर प्रॉब्लेम्स इन दिस रूम नाव। दॅट्स अ सिंपल प्रोसेस, इट्स अ सायकोलॉजिकल प्रोसेस, पण ज्यावेळी तुम्ही कागद क्रश कराल, पूर्ण ताकदीने क्रश करायचा आहे, हात दुखला तरी चालेल, दुखू देत, प्लीज। पेपर नसतील तर पेपर घ्या मागून, नोटबुक वरून नोटबुक फाड़ के भी दोगे तभी भी चलेगा, पेपर कोणताही चालेल, असं हे नाही की आमचाच पेपर असावा, तुम्हाला जो 4 स्क्वेअर दिलेला त्याच्या बॅक साईडला पण तुम्ही ड्रॉ करून लिहू शकता, 4 स्क्वेअरच्या बॅक साईडला पण लिहू शकता, असेल जागा तर 4 स्क्वेअरच्या बॅक साईडला लिहा। अच्छा,
सिया, देवी के यहाँ से हो